हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर, अतिशय एस्थेटिक आणि खूपच क्यूट असा हा प्रोजेक्ट आपण बनवत आहोत. याच आपण बुक कवर म्हणूयात किंवा बुक स्लीव्ह म्हणूयात. तर खूप कस्टमाइजेबल हा प्रोजेक्ट आहे. कुठेही स्टिच काउंट वगैरे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्या सगळ्या जे यार्न्स आहेत ते वेगळे असू शकतात, हुक्स वेगळे असू शकतात, बुकचं साईज वेगळं असू शकतं, तरीही तुम्ही हा प्रोजेक्ट बनवू शकता. तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शिकवलेला आहे. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि नक्की हा ट्युटोरियल बघून तुम्ही प्रोजेक्ट बनवा. आणि तुम्ही जर स्वतः बुक लवर असाल तर तुमच्या सगळ्या बुक्ससाठी हे बनवू शकता, किंवा तुमचे फ्रेंड्स जर बुक लवर्स असतील, त्यांना रीडिंगचा छंद असेल, त्यांना रीडिंग आवडत असेल, तर तुम्ही त्यांनाही ॲज अ गिफ्ट म्हणून देऊ शकता. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. चेन्स बनवायला सुरुवात करत आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, स्लिप नॉट. आतापर्यंत आपण शिकलोच आहोत, तर स्लिप नॉट आपण बनवून घेऊ. आणि आता आपण चेन्स बनवायला सुरुवात करायची आहे. 2 3 4 5. इथे 5 चेन माझे बनवून झाल्या. मी आता बुकची जेवढी आपल्या लेंथ आहे तेवढ्या सगळ्या चेन्स बनवून घेते. तर इथे बघा, माझ्या ह्या ज्या चेन्स आहेत ह्या इथे पूर्ण आपली लेंथ कवर करत आहेत. तर ह्या मी एकूण 40 चेन्स बनवून घेतल्यात. तुम्ही तुमच्या बुकच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त चेन्स बनवू शकता. पहिली जी आपली चेन आहे, एक तर आपली ही हुकवरची चेन आहे, दुसरी आपली ही चेन आहे. तर ही जी चेन आहे ही सोडून आपल्याला नेक्स्ट जी चेन आहे त्याच्यामध्ये हाफ डबल क्रोशे स्टिच बनवून घ्यायचं आहे. आणि नेक्स्ट स्टिचमध्ये पण हाफ डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. आणि पुढच्या प्रत्येक चेन स्टिचमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे स्टिच बनवून घ्यायचं आहे. मी आता डबल क्रोशेची पूर्ण एक रो बनवून घेतला आहे. आता शेवटच्या स्टिचमध्ये काय करायचं बघा, शेवटच्या स्टिचमध्ये मी इथे पोचली आहे. इथे मी एकूण 5 हाफ डबल क्रोशे स्टिचेस या एकाच शेवटच्या चेनमध्ये बनवून घेणार आहे. हे 2 झालेत, 3 4 आणि हा 5. शेवटच्या चेनमध्ये मी एकूण 5 हाफ डबल क्रोशे स्टिचेस बनवून घेतले. आता काय करणार आहे आपण, आता वर्क आपलं असं टर्न करायचं आहे आणि यार्न ओव्हर करून आपले जे नेक्स्ट साईड आहे, आपली जी दुसरी साईड आहे चेनची, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला परत आता हाफ डबल क्रोशे स्टिच एका चेनमध्ये बनवून घ्यायचं आहे. तर अशा प्रत्येक चेनमध्ये आता आपण हाफ डबल क्रोशे स्टिचेस बनवून घेऊ. तर इथे आता आपण दोन्ही बाजूला हाफ डबल क्रोशेचं वर्क करून घेतलं आहे. आता जो शेवटचा माझा स्टिच आहे, शेवटचा जो चेन स्टिच आहे, तिथे आपण हुक इन्सर्ट करून घेऊ आणि तिथे एकूण 5 हाफ डबल क्रोशे स्टिचेस बनवून घेऊ. 2 3 4 आणि 5. इथे आपले 5 हाफ डबल क्रोशे स्टिचेस बनवून पूर्ण झाले. आता जो आपला फर्स्ट हाफ डबल क्रोशे स्टिच होता, इथे आपण हुक इन्सर्ट केली, इथे एक स्लिप स्टिच बनवून घेतला आणि आपला पहिला राऊंड इथे पूर्ण झाला आहे. आपण चेन 1 बनवली, तर ही चेन आपण कुठलाही स्टिच म्हणून काउंट करायची नाही आहे. यार्न ओव्हर केलं आणि सेम स्टिचमध्ये आपण हुक इन्सर्ट करून एक हाफ डबल क्रोशे स्टिच इथे बनवून घेतला आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच आणि आता पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ. तर इथे राऊंड 2 जो आहे माझा पूर्ण झाला आहे. राऊंड 2च्या शेवटी आपण इथे फर्स्ट स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायची आहे आणि इथे एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. तर राऊंड 2 नंतर आपलं वर्क असं दिसत आहे. तर हे जे आपलं बुक आहे बघा, तर बुकसाठी हा भाग असा येणार आहे. ओके, तर असा हा भाग आपला वरती वाढत जाणार आहे. असा हा भाग आपला वरती इकडे वाढत जाणार आहे. तर हे असं एक बुक स्लीव म्हणून बनत आहे. तर आता आपण काय करायचं आहे, सेम पॅटर्न फॉलो करायचं आहे. कुठेही काही चेंजेस नाही, इन्क्रीज नाही, डिक्रीज नाही, काहीच करायचं नाही आहे. जस्ट 1 on 1 असे एक करून असे राऊंड्स आपण बनवत जायचे. किती बनवायचे बघा, जोपर्यंत आपल्या बुकची अवधी साधारण एक अर्धा इंचाची लेंथ जी आहे, रुंदी जी विड्थ आहे अर्धा इंचाची बाकी राहील, तोपर्यंत आपल्याला हे राऊंड्स इथपर्यंत पूर्ण करायचे आहेत. बघा, इथे आता माझी जी बुक साठी जे मी कवर बनवत आहे त्याची जी विड्थ आहे ती माझ्या गरजेनुसार इथे पूर्ण झाली आहे. तर इथे मी एकूण, जसं मी सांगितलं होतं की एवढी स्पेस आपल्याला सोडायची आहे पुढच्या डिझाईनसाठी, तर तेवढी इथे विड्थ याची पूर्ण झाली आहे. आता आपण इथे एक्स्ट्रा यार्न कट करून घेऊ
यान कट करून घेतलं आहे. इथे आता एक स्लिप नॉट आपण इथे बंद करून घेऊ. आता काय करायचं आहे, आपला जो एक्स्ट्रा यान आहे तो आपण हाईड करून घेऊयात. एक्स्ट्रा यान आहे तो मी या नीडलमध्ये इन्सर्ट करून घेतला आहे आणि आतल्या बाजूनी आपण हा जो सगळा आपला एक्स्ट्रा धागा आहे तो हाईड करून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळं जे एक्स्ट्रा यान आहे ते हाईड करून घेतलं आहे आणि कट करून घेतलं. आता आपण काय करणार आहोत, वरती बॉर्डरसाठी आपण एक नवीन शेड इथे जॉईन करायचे. तर हा पण वर्धमानचा कडल्स यान आहे. इथे मी हा थोडा लाईट ब्लू कलर जॉईन करणार आहे. तर आपण काय करणार आहोत, कोणत्याही एका रँडम स्टिचमध्ये आपण हुक इन्सर्ट करून घ्यायची आणि इथे एक आपला हा नेक्स्ट कलर तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथे जॉईन करून घ्यायचं आहे. सेम ठिकाणी मी हुक इन्सर्ट केली, चेन 3 बनवले आणि सेम स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून इथे 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवले. तर एकूण इथे हे 3 डबल क्रोशे आपण काउंट करणार आहोत, कारण हा पहिल्या चेन 3 म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे स्टिच असणार आहे. आता पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये आपण 3 डबल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायचे आहेत. तर हा डबल क्रोशेचा एक राऊंड मी इथे पूर्ण करून घेते आणि तुम्हाला वर्क शेवटी दाखवते. तर आता इथे बघा, माझा जो शेवटचा स्टिच होता त्याच्यामध्येही 3 डबल क्रोशे बनवून झालेत. आता पहिला जो स्टिच आहे आपला वर्कचा तिथे आपण हुक इन्सर्ट करू आणि एक स्लिप स्टिच बनवून हा राऊंड पूर्ण करून घेऊ. आता आपल्याला काय करायचं बघा, तुमचं कोणत्याही साईजचं हे बुक कवर असू शकते. आपले सगळ्यांचे हे कस्टमाइज हा पॅटर्न असल्यामुळे सगळ्यांचे नंबर ऑफ जे स्टिचेस असतात ते वेगवेगळे असणार आहेत. तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण सरळ आपलं जे बुक कवर आहे ते हाफमध्ये असं फोल्ड करायचं आहे. ओके, असं हाफमध्ये फोल्ड केलं आणि इकडून बघायचं की मधला स्टिच कुठे येत आहे. तर थोडं अंदाजेच आपण इथे बघू शकतो. तर माझा जवळजवळ इथे एक स्टिच येणार आहे, म्हणजे इथे माझा वर्कचं सेंटर येणार आहे. तर मी एवढे इथे सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे. तर जवळजवळ हे 3, 6, 9, 12, 13, 14, 15 ते 16 स्टिचेस आहेत. चेन 1 बनवली, इथे एक सिंगल क्रोशे स्टिच बनवला. आता असे मी 16 सिंगल क्रोशे बनवून घेणार आहे. तुमच्या प्रोजेक्टनुसार, तुमच्या बुक कवरच्या साईजनुसार तुमचे नंबर ऑफ स्टिचेस वेगळे येतील. तर इथे 1, 2, 3, 4 बघा, मी इथून स्टार्ट केलं, म्हणजे 15 सिंगल क्रोशे इथे रेडी झाले. आता आपल्याला चेन्स बनवायचे. तर चेन किती बनवायचे आहेत, तर हे पण आपलं आता सगळ्यांचं सेम येणार नाही आहे, कारण हा कस्टमायझेबल प्रोजेक्ट आहे. तर इथे आता मी 2 चेन बनवून झाल्या. तर आपल्याला किती चेन्स बनवायचे बघा. आता हे आपलं बुक आहे, तर इथून आपण चेन बनवायला घेतला. पूर्ण असा जाऊन जेव्हा याच्या भोवतून इथपर्यंत आपली परत चेन पोहोचल्या पाहिजे आणि त्याच्यानंतरही थोड्या चेन उरल्या पाहिजे, एवढ्या चेन्स आपल्याला बनवायच्या आहेत. तर मी पण आता माझ्या बुकच्या साईजनुसार चेन्स बनवून घेते आणि तुम्हाला सांगते किती चेन बनवल्यात. आता इथे बघा, माझ्या चेन्स बनवून झाल्या. तर मी इथे 90 म्हणजेच 90 चेन्स बनवून घेतल्या. आता काय करायचं आहे, आपली जी सेकंड चेन आहे इथे आपण हुक इन्सर्ट करायची आणि इथे स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे आणि पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच बनवत जायचं आहे. तर इथे पूर्ण ज्या 90 चेन्स आहेत त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच बनवून घेणार आहोत. इथे बघा, प्रत्येक चेन स्टिचमध्ये मी एक स्लिप स्टिच बनवून घेतला आणि मी आपल्या वर्कच्या परत इथे सेंटरमध्ये पोहोचली आहे. आता काय करायचं आहे, जो नेक्स्ट स्टिच आहे तिथे आपण हुक इन्सर्ट करून आपले जे सिंगल क्रोशे बनवण्याचा जो आपला हा राऊंड आहे तो आपण कंटिन्यू करायचा आहे. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवत जायचं आहे. तर इथे मी शेवटच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवून घेतला. पहिल्या स्टिचमध्ये आपण हुक इन्सर्ट करून स्लिप स्टिच बनवून घेऊ. चेन 1 बनवायची आहे आणि एक्स्ट्रा यान आता कट करून घ्यायचं आहे. आणि आपली जी यान नीडल आहे, या नीडलच्या हेल्पनी आपण हे जे एक्स्ट्रा यान आहे ते आपण हाईड करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, सगळे एक्स्ट्रा यान्स वगैरे सगळे छान व्यवस्थित हाईड झालेत आणि कट करून झालेत आणि आपलं हे सुंदर बुक स्लीव इथे बनवून रेडी आहे. तर बघा, आता आपलं बुक आपण याच्यामध्ये इन्सर्ट करून बघूयात. बघा, आपलं बुक याच्यामध्ये छान ठेवलं आहे आपण आणि जे नॉट बांधण्यासाठी आपण जे एक्स्ट्रा चेन बनवलं होतं ते आपण असं केलं आहे आणि इथे येऊन आपण त्याला एक छोटीशी गाठ पाडून घ्यायची आहे.
ओके. आणि अशा पद्धतीने आपलं हे बुक स्लीव बनून रेडी झालं आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे एस्थेटिक आणि सुंदर असं बुक स्लीव बनवायचं शिकलो आहे. अतिशय सोपा पॅटर्न आहे, खूप कस्टमाइज करता येईल असा पॅटर्न आहे. कुठेही तुम्हाला खूप स्टिचेस लक्षात ठेवण्याची वगैरे आवश्यकता नाही आहे. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या बुक साईजनुसार किंवा तुमचे यार्न्स वेगळे असू शकतात, तुमची हुक साईज वेगळी असू शकते, तरीही हा पॅटर्न फक्त फॉलो करून किंवा ही मेथड फॉलो करून तुम्ही हा बुक कवरचा जो प्रोजेक्ट आहे तो नक्की बनवू शकता आणि रेडी करू शकता तुमच्यासाठी. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही कुठल्या कलर्समध्ये हा प्रोजेक्ट बनवणार आहात तर ते बनवा आणि मला इंस्टाग्रामवर नक्की DM करा. आणि चला, आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.